आता आपल्याला पुढचे भाग मी सेक्शन क्रिएट करतोय बघा का. पहिल्या याच्यामध्ये आपण काय केलं, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट घेतला. आता मी एक एक पेज तयार करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला एक एक पेज मध्ये आपण एक एक पॉइंट यामध्ये बघत जाऊया. आता आपण पुढचं बघूया स्पीड. पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे स्पीड. सगळे पॉइंट तुम्हाला नीट समजले पाहिजेत. एखादा पॉइंट समजला नाही तर त्याच्यामध्ये मला तुम्ही लेक्चर झाल्यानंतर तुम्ही नंतर विचारा. आता स्पीड तुम्ही नेहमी म्हणता की गाडी 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालते. स्पीड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काहींचं पॅशन आहे स्पीड, म्हणजे बाईक एकदम स्पीडला चालवणे. मग आता स्पीड याचा नेमका अर्थ काय होतो हे तुम्हाला समजून घेण्यासाठी मी जो व्हिडिओ लावतो तो जरा नीट बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग आपण त्यामध्ये काय करूया, त्या ठिकाणी स्पीड या गोष्टीला समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपण काय करूया, स्पीड समजून घेऊया. How do we know whether an object in motion is traveling faster or slower than another object? Consider two objects, Object 1 and Object 2, both moving along the same path. Just by looking at their motion, can you tell me which one of them is moving faster? Clearly, this one is moving faster. In comparison to Object 1, Object 2 keeps lagging behind. Hence, we say that बघा या एक्झाम्पल मध्ये ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 दोन कार आहेत, रेसिंग कार आहेत. आता ऑब्जेक्ट 1 काय होते, स्पीडला चालू आहे आणि ऑब्जेक्ट 2 आहे तिचा स्पीड कमी आहे. स्पीड कमी म्हणजे काय, टाइम मध्ये, एका परफेक्ट टाइम मध्ये किती जोरात किती तुम्ही पुढे जाता त्याला आपण स्पीड म्हणतो. दोन जण पळताना सुद्धा बघा, एखादा व्यक्ती जास्त स्पीडला पळतो म्हणजे जास्त डिस्टन्स कव्हर करतो इन अ स्पेसिफिक टाइम. उदाहरणार्थ एका मिनिटामध्ये मी समजा किंवा आपण 10 मिनिटामध्ये मी 1 किलोमीटर पळालो असं जर म्हटलं आणि तेच 10 मिनिटामध्ये दुसरा व्यक्ती 3 किलोमीटर पळाला, याचा अर्थ माझ्यापेक्षा त्या व्यक्तीचा स्पीड जास्त झाला. स्पीड, the speed of Object 1 is more than the speed of Object 2. Speed is that physical quantity which tells us how fast something is moving. How do we स्पीड याच्यामध्ये तुम्हाला The जो speed एक of पॉइंट Object सांगितलाय 1 is more than the speed of Object 2. Speed is that physical quantity which tells us how fast something is. हाऊ फास्ट समथिंग इज मुव्हिंग. एखादी गोष्ट किती फास्ट मूव्ह होते हे सांगतं कोण, स्पीड. लक्षात घ्या स्पीड. आता डिस्टन्स काय आहे, द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय एन ऑब्जेक्ट. डिस्प्लेसमेंट, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. स्पीड, हाऊ फास्ट समथिंग इज मुव्हिंग. एखादी वस्तू किती जोरात पळते इन अ स्पेसिफिक टाइम, दॅट इज कॉल्ड स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. Is moving. How do we define it? In order to know the speed of an object, there are just two things we need to know. First, the distance traveled by an object in motion, and second, the time it takes to complete that distance. बघा एखादी वस्तू मोशन मध्ये असताना ती किती टाइम घेते, द डिस्टन्स किती आहे आणि तो किती टाइम घेतो त्याच्यावर डिपेंड काय असतो, स्पीड. म्हणून आपल्याला पाठांतरात फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि मग Consider तुम्हाला a car moving on a straight road. First of all, can you tell the type of motion it's undergoing? Since it's moving in a straight line, it's in a rectilinear motion. जेव्हा एखादी वस्तू स्ट्रेट लाईन मध्ये मुवमेंट मध्ये असते त्यावेळेस तिला रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतात. रेक्टिलिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. मग ती कार असेल कोणती वस्तू असेल तर तिला आपण त्या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन मध्ये म्हणू शकतो. पण आपल्याला स्पीड बघायचं आहे. स्पीड याच्याविषयी थोडीशी अजून माहिती घेऊया. Suppose the time it takes to reach the other side is 30 seconds. Now consider another car which is similar to the first one. It's also moving in a straight line path adjacent to the first one. The time taken by this red car to cover the same length of the road is 40 seconds. The blue car covered the path length in 30 seconds, while the red car covered the same path length in 40 seconds. Which one of them was moving with greater speed? By intuition, we can say that the blue-colored car was traveling at a greater speed than the red one. बघा एक्झाम्पल एकदम सोपं आहे. एक ब्ल्यू कार आहे आणि एक रेड कार आहे.
ब्ल्यू कारने 30 सेकंद घेतले, स्पीड 30 सेकंद मध्ये ती पोहोचली, आणि दुसरी टाइम टेकन आहे 40 सेकंद. बघा टाइम वाढला, याचा अर्थ त्या ठिकाणी ज्याचा टाइम कमी वेळेत जो पोहोचला त्याचा स्पीड जास्त असणार. कमी वेळेत जास्त डिस्टन्स कव्हर करणाऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्पीड जास्त असतो. घोडा आणि गाढव दोन जण जर पळणारे असतील तर तुम्हाला माहिती आहे की घोडा जिंकणार. याचा अर्थ घोड्याचा स्पीड हा गाढवापेक्षा काय जास्त आहे. म्हणून तर आपण गाढवाला बसून किंवा गाढवावर बसून कुठे फिरत नाही. जुन्या काळामध्ये शिवाजी महाराज किंवा इतर काळांमध्ये घोडेच का वापरले त्यांनी, तर घोड्यांना स्पीड होता त्या काळामध्ये, आणि म्हणून घोड्यांना आपण वाहनांच्या किंवा दळणवळणांमध्ये त्याचा वापर केला गेला. त्यावेळेस बैल पण होते, त्यावेळेस म्हशी पण होत्या, त्यावेळेस अनेक प्राणी होते, पण त्यांना माहित होतं किंवा आपल्याला माहिती आहे की त्याचा स्पीड हा घोड्यापेक्षा कमी आहे, आणि म्हणून स्पीड मध्ये आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता आपण स्पीड विषयी थोडीशी माहिती रायटिंग मध्ये आणूया. स्पीड, पहिला स्पीडचा फॉर्म्युला लिहून घ्या, म्हणजे मग तुम्हाला त्याची डेफिनेशन पण लिहायला सोपं जाईल. आता स्पीड स्पीड लिहून घ्या, मी सांगतो तसं. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. एखाद्या ऑब्जेक्टने किती टाइम घेतला डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला आपण त्या ठिकाणी स्पीड असे म्हणतो. बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता याच्यावरूनच आपण रायटिंग करूया, हे बघूनच रायटिंग करा. डिस्टन्स कव्हर्ड बाय अँड वन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. डिस्टन्स याच्यावरून लिहिता येईल आपल्याला, डिस्टन्स covered by an object in unit time. Time is the most important part. Distance covered by an object in unit time is called speed. लक्षात ठेवा, त्याचा जो काही डिस्टन्स कव्हर होते त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, स्पीड. Distance covered by an object in unit time is called speed. Distance covered by an object in unit time is called speed. बघा, लक्ष द्या. आता पुढच्या पॉइंट कडे वळूया. स्पीड आता स्केलर असेल की वेक्टर क्वांटिटी, तुम्हीच मला सांगा. विचार करा की ही स्केलर क्वांटिटी व्हायला पाहिजे की वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी काय असते, ज्याला डायरेक्शन इज रिक्वायर्ड. आता याच्यात बघा डिस्टन्स आहे वरती, हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे डिस्टन्स आहे आणि टाइम आहे. मग डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. मग स्पीड ही सुद्धा काय व्हायला पाहिजे, स्केलर क्वांटिटी. का, तर स्पीड डायरेक्शन दाखवत नाही कुठलाच. मी तुम्हाला समजा बोललो की मी बाईक 140 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालवतो, पण मी स्पीड तुम्हाला सांगितलं, तुम्हाला डायरेक्शन कुठे सांगितली, मग मी ते हायवेला कोणत्याही दिशेने असू शकतो, आणि म्हणून स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. पुढचा पॉइंट काय आहे, स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. नीट लिहा, नीट पाठ करा, मला अभ्यास व्यवस्थित पाहिजे सर्वांचा. स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. स्पीड does not specify any direction. Specify any direction. आपल्याला स्पीड मध्ये कुठलंही डायरेक्शन त्या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. पॉइंट समजून घ्या, हा स्पीड काय, स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटीला आपण काय म्हणूया, त्या ठिकाणी पॉइंट महत्वाचा आहे, स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. आता स्पीड झालं आपलं, स्पीड मधले पॉइंट समजून घ्या. स्पीड काय काय बघितलं आपण पहिल्यापासून नीट बघूया.
पहिला आपण बघितलं लॉज ऑफ मोशन. मोशन इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इज कॉल्ड मोशन ऑफ ऑब्जेक्ट. एक्झाम्पल फ्लाइंग बर्ड, मूव्हिंग ट्रेन, थर्ड मूव्हिंग कार. आता सेकंड आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स इज द टोटल लेंथ ऑफ path covered by an object or the actual path followed by an object is called distance. Displacement, the shortest distance between the final and initial position is called displacement. Example केला आपण A B C तर डिस्टन्स होईल 7 आणि डिस्प्लेसमेंट होईल 5 किलोमीटर. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन time. Distance covered by an object in unit time is called speed. नंतर it does not specify any direction. आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? डायरेक्शन नाही. याचा अर्थ ही कोणती आहे? स्केलर क्वांटिटी. त्याच्यामध्ये ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत. पॉइंटचं नाव आहे स्पीड अँड वेलॉसिटी. म्हणून आपण वेलॉसिटी कडे वळणार आहोत. पुढचा पॉइंट आपण घेऊया वेलॉसिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय आणि त्याच्याविषयी थोडस सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो बघा. स्पीडचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम. लक्षात घ्या, स्पीडचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय यायला पाहिजे? विचार करून सांगा. वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्सच्या ऐवजी काय घ्यायचं? डिस्प्लेसमेंट. बघा का काय घेतलं? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. याचा अर्थ वेलॉसिटी ही सुद्धा काय असायला पाहिजे? वेक्टर क्वांटिटी. सोप्यात सोपं. आधी फॉर्म्युला काय होता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतोय? तर डिस्प्लेसमेंटची काय करतोय? आपण माहिती घेतोय. डिस्प्लेसमेंट. आता आपण डिस्प्लेसमेंट याचा एक व्हिडिओ बघूया आणि मग आपण पुढच्या भागाकडे थोडस वळूया. वेलॉसिटी बघूया काय. We have seen previously that speed is the amount of distance covered in a given amount of time. It's nothing but distance covered over the time taken to cover that distance. Simply put, it tells us how fast an object moves. Also, if we know the speed and the time taken to cover a distance, we can easily find the distance covered. So if I tell you that I traveled at a speed of 50 meters per second for 1 minute, can you tell me how much distance I covered? इथे बघा, स्पीड फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. एक एक्झाम्पल क्रिएट केले आपण. स्पीड किती आहे? 50 मीटर पर सेकंद आहे आणि टाइम आहे 1 मिनिट. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की डिस्टन्स जर काढायचा असेल तर हा टाइम भागिले तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला कसा क्रिएट होईल? स्पीड इंटू टाइम. आणि मग स्पीड इंटू टाइम केलं की तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. बघूया पुढे आपण. I am sure you've come up with the answer. I have covered a total distance of 3,000 meters. But if I covered 3,000 meters from this point, am I here or over there? You had no clue as to which direction I headed off. This tells us something interesting. Speed offers only the magnitude, making it what we call in physics a scalar quantity. It doesn't specify the direction. It just tells us how much ground is covered in unit time, regardless of the direction traveled. Scalar quantities have only magnitude and do not specify direction. Do you remember the difference between distance and displacement? Distance just tells us the distance covered, but displacement is distance with direction. Say the distance between बघा, डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स कवर्ड आहे. पण डिस्टन्स कवर्ड प्लस डायरेक्शन असेल तर आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. towns A and B is 20 kilometers. So if we take a 50-kilometer route from point A to B like this, then the distance covered is 50 kilometers and the displacement is 20 kilometers north of point A. So speed does not tell us the direction.
Is there anything that tells us the speed along with direction? Yes, it's velocity, which can be written as lowercase v. Let's see how it differs from speed. What if I tell you that I traveled north at a speed of 50 meters per बघा, स्पीडला डायरेक्शन नसते. आपण तुम्हाला म्हटलं होतं की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी ज्याच्यामध्ये डायरेक्शन स्पीड मध्ये ऍड केला की तुम्हाला त्याला वेलोसिटी म्हणायचे. वेलोसिटी इज नथिंग बट व्हेन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ अ स्पीड इन स्पेसिफिक डायरेक्शन. ज्यावेळेस एखादी वस्तू एका स्पेसिफिक डायरेक्शनला ज्यावेळेस ती जाते एखाद्या स्पीडने, दॅट टाइम वी कॉल इट ॲज अ वेलोसिटी. सेम आहे, जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघितलं आपण, तसं स्पीड अँड आपल्याला काय बघायचंय, वेलोसिटी. स्पीड फॉर्म्युला इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम and velocity is equal to displacement upon time. It means speed does not have any direction, but when direction is added in the speed, then we call it as a velocity. second for 1 minute. Would you be able to tell me where I landed up? Yes, you would know I have covered a total distance of 3000 meters and landed up at this point. Velocity is speed with direction of motion. As such, velocity is direction aware. So when you mention velocity, you must keep track of direction. Something like the car moved south at 55 miles per hour. If you do not mention the direction and just say the car moved at 55 miles per hour, you're not stating the velocity anymore. What you are stating is the speed. What do you think is the unit of measurement for velocity? The unit of measurement for velocity, just like speed, is meters per second. Now you might ask, why meters per second? The cars we drive indicate speed in miles per hour or kilometers per hour. So why is the unit for velocity meters per second? The established SI unit of measurement for velocity is meters per second. And SI stands for International System of Units. This helps everyone in the world adhere to one common style of measurement. आपण सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत, SI सिस्टीम म्हणजेच MKS आणि CGS सिस्टीम या कोणत्या आहेत, आपण एक त्याच्यामध्ये पॉइंट बघणारच आहोत पुढे, त्याशिवाय तुम्हाला सिस्टीम कळणारच नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही दूध मेजरमेंट करता, दूध मिल्कचं जेव्हा मेजरमेंट करता तेव्हा लिटर मध्ये घेता. लिटर हे काय, त्याचं एक युनिट आहे की ज्याच्या आधारे आपण ओळखू शकतो. जसं बाजारामध्ये भाजी घ्यायला जाता तर किलोग्रॅम मध्ये घेता. मग किलोग्रॅम आणि त्या ठिकाणी ग्रॅम्स असे दोन भाग होतात. कधी कधी आपण पाव किलो घेतो, अर्धा किलो घेतो, 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. तर हे जे काही SI सिस्टीम्स आहेत किंवा हे जे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, याचं पण आपण एक वेगळा पॉइंट घेऊया म्हणजे तुम्हाला हे समजायला अतिशय सोपं जाईल. आता आपण कोणत्या पॉइंटकडे होतो, तर स्पीड अँड वेलोसिटी. आता आपण वेलोसिटीकडे बघूया. वेलोसिटीची डेफिनेशन जर लिहायची असेल, आपल्याला जे महत्वाचे पुस्तकात ते आपण जरी व्हिडिओ बघत असलो तरी सुद्धा आपण पुस्तकातले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत त्याला सोडून चालणार नाही. वेलोसिटी इज द डिस्टन्स कव्हर्ड. बघा का, वेलोसिटी इज द डिस्टन्स कव्हर्ड. वेलोसिटी इज द डिस्टन्स कव्हर्ड by an object in a given direction. In a given direction. बघा इथे डायरेक्शन ऍड झाली. इन युनिट टाइम, आपल्याला टाइम पण महत्वाचं आहे याच्यामध्ये. विथ डायरेक्शन आपल्याला काय बघावं लागेल, याची मेजरमेंट. वेलोसिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. आपण पुढचा पॉइंट बघूया. रायटिंग करत चला, तुम्हाला ही सवय ठेवा. वेलोसिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. थोडंसं अक्षर समजून घ्या. वेक्टर क्वांटिटी म्हणजे स्पीड. जर आपण स्पीड मध्ये समजून घ्या, स्पीड प्लस डायरेक्शन जर घेतलं तर आपण त्याला काय म्हणू शकतो, वेलोसिटी. जेव्हा स्पीड मध्ये डायरेक्शन ऍड होते त्यावेळेस आपण त्याला म्हणतो वेलोसिटी. म्हणजे डायरेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन वेलोसिटी. फर्स्ट आपण त्या ठिकाणी लॉज ऑफ मोशन
स्टार्ट केलं त्यात मोशनची डेफिनेशन बघितली होती. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इज कॉल्ड मोशन ऑफ ऑब्जेक्ट. एक्झाम्पल फ्लाइंग बर्ड्स, मूव्हिंग ट्रेन, मूव्हिंग कार. त्याचे व्हिडिओ पण आपण बघितले होते. नंतर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं होतं. डिस्टन्स इज द टोटल लेंथ ऑफ पाथ कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट किंवा द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. Displacement, the shortest distance between the starting point and finishing point, we call it as a displacement. एक डायग्राम बघितली होती आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढलं होतं. नंतर आपण स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्हाला एक क्लिप दाखवली होती मी त्याच्यामध्ये. डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. Speed is a scalar quantity. Why? Because it does not specify any direction. नंतर आपण velocity बघितलं तर velocity is equal to displacement upon time. Displacement काय आहे तर वेक्टर क्वांटिटी आणि म्हणून आपण त्या ठिकाणी velocity is the distance covered by an object in a given direction in unit time. फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा व्यवस्थित. फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. वेलोसिटी आणि कोणता येतो स्पीड. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पेजेस क्रिएट करतोय मी. याच्यानंतर स्पीड झालं, वेलोसिटी झालं, पण युनिट्स लागतात. युनिट्स फॉर स्पीड अँड वेलोसिटी. आता युनिट्स काय असतात समजून घ्या. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी काय करतो, एक चार्ट तयार करतो जो तुम्हाला समजायला आणि पुढचे युनिट्स आपण ज्यावेळेस रायटिंग करतो त्यावेळेस तुम्हाला ते थोडेसे सोपे जातील. हा पॉइंट सेपरेट घेऊया आपण. युनिट्स फॉर स्पीड अँड वेलोसिटी. आता युनिट्स काय असतात बघा. तुम्ही एखादी वस्तू ज्यावेळेस खरेदी करायला जाता त्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे युनिट लावता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं व्हेजिटेबल घेतलं तर त्याला तुम्ही म्हणता की किलोग्रॅम मध्ये द्या. मग जर तुम्ही युनिट्स जर विचार केला तर त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर दोन मेन प्रकार आहेत. तुम्हाला मी तक्ताच तयार करून दाखवतो जेणेकरून ही अडचण तुम्हाला येणार नाही. युनिट्स कशी लिहायचे असतात ते. खूप मुलांना युनिट्स SI सिस्टीम म्हणजेच MKS सिस्टीम आणि CGS सिस्टीम या दोन मधला फरकच कळत नाही. त्यामुळे आपण काय करूया, इथे टेबल वाईज तुम्हाला समजावून मी सांगतो. टेबल तुमच्याकडे ड्रॉ करून ठेवा आणि हा तुमचा पाठांतरातच हवाय मला. त्यामुळे तुम्ही हा टेबल पाठच करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते युनिट्स असतात ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. एक मिनिट मी ड्रॉ करतो, तुम्ही पण ड्रॉ करा टेबल. बघा, फर्स्ट जर पाहिलं तर लक्षात ठेवायच्या मध्ये भाग करतो मी एक. फर्स्ट आहे SI और MKS. SI सिस्टीम और MKS ला दुसरं नाव आहे SI, लक्षात ठेवा. आणि सेकंड आहे CGS. आपण नेहमी या मेथड्स मध्ये सोडवतो, लक्षात ठेवा CGS. या दोन सिस्टीम आहेत. जर तुम्हाला असं सांगितलं की SI सिस्टीम मध्ये युनिट लिहा स्पीड किंवा वेलोसिटीचं, तर तुम्हाला ते SI मध्ये लिहायचं म्हणजेच MKS मध्ये, आणि CGS मध्ये सांगितलं तर काय लिहायचंय CGS मध्ये. आता याचे तीन भाग आहेत, नावामध्येच आहेत, लक्षात ठेवा. हे सगळं काय आहे जे काही ते नावामध्येच दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आपण त्याचे पार्ट्स करूया. लक्ष द्या, इथे मी भाग करतो तीन. पहिला जो पॉइंट आहे तो नेहमी लक्षात ठेवा. पहिला जो असतो तो असतो लेंथ. बघा का, लेंथ. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे मास म्हणजे वजन. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे टाइम. असे तीन प्रकार आहेत त्याच्यात, नावामध्येच आहे बघा. आता एम जर म्हटलं तर एम म्हणजे येईल मीटर.
आता के म्हणजे किलोग्रॅम आणि टाइम हा कशामध्ये सेकंद. बघा काय SI MKS मध्येच नाव दिलंय. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. आता CGS मध्ये बघा, C म्हणजे सेंटीमीटर. लक्षात ठेवा, C म्हणजे सेंटीमीटर. रायटिंग करूनच ठेवा. आता G म्हणजे ग्राम आणि S म्हणजे सेकंद. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता मी तुम्हाला काही युनिट्स लिहून दाखवतो. तुम्ही ते कोणत्या याच्यात येतील, CGS की MKS ते तुम्ही सांगू शकता. मी जर म्हटलं मीटर पर सेकंड स्क्वेअर, बघा का. आता डिस्टन्सचं जर फॉर्म्युला बघितला तर सॉरी डिस्टन्स आपला स्पीडचा फॉर्म्युला बघितला तर काय डिस्टन्स अपॉन टाइम आहे. डिस्टन्स कशामध्ये मेजर होतं, एकतर मीटर किंवा सेंटीमीटर याच्यामध्ये, आणि अपॉन टाइम कशामध्ये होतो, हावर्स किंवा सेकंद मध्ये. तर मग अशा वेळेस मीटर आहे याचा अर्थ हा कशामधला आहे, SI युनिट आहे, म्हणजे MKS सिस्टीमचा भाग आहे. आणि मी जर असं म्हटलं की सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, तर मात्र हा कशामध्ये येईल, CGS. सोपं. म्हणजे जर का किलोग्रॅम असेल तर तो कशामध्ये गेला, MKS सिस्टीम मध्ये. मग तो किलोमीटर पर आवर असेल, असं म्हटलं मी की किलोमीटर पर आवर, तर मात्र तो किलोमीटर कशामध्ये बघा, किलोमीटर आणि आवर. लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला कन्वर्ट पण करता येतील. SI चे CGS मध्ये करता येतात, CGS चे SI सिस्टीम मध्ये. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत, तर युनिट्स लिहायचे आहेत. मग स्पीड आणि व्हेलॉसिटी यांचे युनिट सेम आहेत तसे पाहिले तर. मग मीटर असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. का तर जर तुम्ही स्पीड म्हटलं तर डिस्टन्स अपॉन काय फॉर्म्युला, टाइम. मग डिस्टन्स कशामध्ये मेजर होतो, मीटर सेंटीमीटर याच्यामध्ये, आणि मग अशा वेळेस तुम्हाला किलोमीटर. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर SI सिस्टीम म्हणजे MKS किंवा CGS सिस्टीम, अशा दोन सिस्टीम मध्ये तुम्हाला ते रायटिंग करता येतील. एकतर तुम्ही CGS चं MKS करू शकता किंवा MKS सिस्टीमलाच काय तुम्ही करू शकता, CGS मध्ये. तर इथे आपण युनिट्स फॉर स्पीड अँड व्हेलॉसिटी बघितलं. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. थोडंसं नीट लक्ष द्या. आता मोशन जर बघितलं तर त्याचे दोन प्रकार आहेत मोशनचे. मोशनचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट त्याच्यामध्ये आहे, पॉइंट करतो मी. फर्स्ट आहे युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. आणि दुसरा एक प्रकार आहे त्यामध्ये, तो पण आपण याच्यातच बघणार आहोत. तो आहे नॉन युनिफॉर्म मोशन. याच्यामध्ये काय प्रकार आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन याच्या डेफिनेशन बघू आणि नंतर आपण क्लिप कडे वळूया. थोडीशी माहिती समजावून सांगतो मी, नंतर आपण त्याची क्लिप बघूया. द मोशन इन विच, बघा का डेफिनेशन लिहून घ्यायची. द मोशन in which object covers, रायटिंग करून घ्या. the motion in which object covers equal distance in equal interval of time. equal distance in equal interval of time is called uniform motion. is called uniform motion. रायटिंग करून घ्या. द मोशन इन विच ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. आता याचं एक आपण छोटस तक्ता बनवून बघूया, म्हणजे तुम्हाला कळायला थोडस सोपं जाईल. एक्झाम्पल मध्ये याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स क्रिएट करूया, ज्यामध्ये टाइम आणि डिस्टन्स असे दोन भाग घेऊया. बघा, फर्स्ट आपण घेऊया
टाइम आणि सेकंड भाग घेऊया आपण डिस्टन्स. आता टाइम आपण घेऊया पहिला 1 आवर. पहिला 1 आवर घेऊया. पहिला तास 1 तास. त्यानंतर 2 आवर. त्यानंतर 3 आवर. त्याच्यानंतर आपण 4 आवर घेऊया. एवढेच घेऊया. आणि अजून एक घेऊया पाहिजे तर 5 आवर. आता लक्ष द्या 1 आवर त्यानंतर आपण किती घेतला 2 आवर आणि कोणता घेतला 3 आवर. आता आपण याच्यामध्ये काही किमती टाकूया. जसं आता बघा सपोज आपण अंदाजे घेऊया किमती. असं समजूया की एका तासाला 20 किलोमीटर गेला. रंग बदलतो मी थोडा. आपण एका तासाला काय करूया 20 किलोमीटर गेला असं म्हणूया. दुसऱ्या तासाला समजा तो 40 किलोमीटर गेला. तिसऱ्या तासाला 60 किलोमीटर. चौथ्या तासाला 80 किलोमीटर आणि पाचव्या तासाला 100 किलोमीटर. बघा एका तासाला 20, दुसऱ्या तासाला 40, तिसऱ्या तासाला 60 किलोमीटर, चौथ्या तासाला 80 किलोमीटर आणि पाचव्या तासाला 100 किलोमीटर. द मोशन इन विच ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. सारख्याच अंतरावर सारख्याच तासांमध्ये तो काय होतोय पोहोचतोय. म्हणजे एका तासाला 20 आहे, नंतर 40 आहे, नंतर 60 आहे, नंतर 80 आहे, नंतर 100 आहे. याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. म्हणून नॉन युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन जर बनवायची असेल तर फक्त इथे काय करायचं वरती जिथे इक्वल डिस्टन्स दिलंय तिथे काय अनइक्वल डिस्टन्स इन आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेशन मांडता येईल. बघा आता मी डेफिनेशन लिहितो त्याची समजून घ्या. द मोशन इन विच वरचेच बघून लिहू आपण. द मोशन इन विच बघा ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स. आता अनइक्वल डिस्टन्स आहे पण टाइम इंटरवल सेम घेणार आहेत आपण. अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणूया आपण. इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म मोशन. बघा आता एक्झाम्पल आपल्याला बनवायचं आहे याच्यामध्ये. तर काय करायचं आपल्याला सेम जसं दिलंय तसंच आपल्याला काय करायला लागेल ते घ्यावं लागेल. बघूया आता आपण काय करूया तक्ता तयार करूया. सेम वरचंच एक्झाम्पल घ्यायचं फक्त काय करायचं डिस्टन्स थोडंसं अनइक्वल घ्यायचे म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं जाईल आणि पेपरला रायटिंग करायलाही सोपं जाईल. बघा आपण इथे टाइम घेऊया. टाइम आणि इथे घेऊया डिस्टन्स. आता इथे 1 तास, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5 तास घेऊया. आता याच्यामध्ये आपण डिस्टन्स घेऊया. पहिला घेऊया 20 किलोमीटर, नंतर गेला 30, नंतर गेला 50 किलोमीटर, नंतर गेला 60 किलोमीटर, नंतर गेला 100. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये टाइम इंटरवल सेम आहे पण डिस्टन्स जो काय कव्हर्ड होतो तो काय वेगवेगळा आहे. म्हणजे इथे इक्वल नाही, इथे काय अनइक्वल डिस्टन्स इट कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट. तर आता आपण थोडंसं काय करूया एका क्लिपद्वारे आपण समजून घेऊया. समजून घ्या याच्यामध्ये की युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन याच्यामध्ये नेमका फरक काय ते समजून घ्या. Look at this man running. He is training to run a marathon. He's covering a distance of 3 meters every second. So the distance he covers each second is constant at 3 meters and he maintains the pace for a certain period of time. This is what we describe as uniform motion.
So in case of uniform motion, if we know the constant distance covered for each time period, along with the total time duration of motion, we can calculate the total distance covered. What do I mean by this? If I said this man ran at a uniform speed of 3 meters per second for a minute, can you tell me how much distance he covered? A minute is 60 seconds. Each second the runner covered 3 meters. So 60 times 3 is 180. Don't forget the units. The answer would be 180 meters. Similarly, we can calculate how much distance he will cover in 10 minutes, 20 minutes, or even an hour. That's because he's maintaining a constant speed. Uniform motion. Distance traveled by an object in unit time is called speed. It's distance per unit time. So what will be the units? Can you guess? The SI unit of speed is meters per second. Quite often you will also see speed denoted in centimeters per second, miles per hour, or kilometers per hour, but the standard unit remains meters per second. We observe this gentleman here running at a constant speed of 3 meters per second. He is definitely a thorough professional, but in our day-to-day lives, it is very rare to see uniform motion, whether it is walking or running, riding a bicycle, or being in a car. We walk briskly for a while and then get tired and our pace slows down. Most of the times, we're not even in control of the speed. There are external factors like traffic lights, busy crowded areas, and the like. The bicycle ride is fast at times and slow at other times depending on which area of the school you're in. Same goes for driving a car. Such cases are examples of non-uniform motion. The speed of the object is not constant. So hang on, can we calculate speed for non-uniform motion? याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या याच्यात जे दाखवलं त्यामध्ये कॉन्स्टंट मोशन होती त्याची, त्यामुळे त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की गाडी चालवताना मध्येच ट्रॅफिक लाईट असते, कधी हिरवा सिग्नल असतो, कधी लाल सिग्नल असतो, मग आपल्याला स्पीड कमी करावा लागतो, म्हणजे कॉन्स्टंट वेळ नसतो स्पीड. मग अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन. As the motion is not uniform, it will have different speeds at different points in time. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की गाडी चालवताना आपला स्पीड कधी कधी हायवे जर चांगला असेल तर 80-90च्या वर असतो. जर मध्येच ट्रॅफिक आली तर आपण 40-50च्या स्पीडला पोहोचतो. अजून जर काही झालं तर आपण 10-20च्या स्पीडला जातो. म्हणजे स्पीड काय होतो तर इन नॉट कॉन्स्टंट असतो आणि मग अशा वेळेस आपण त्याला नॉन युनिफॉर्म मोशन म्हणायचं. When it comes to non-uniform motion, we refer to the rate of motion in terms of average speed. Yes, that's right. Average speed. So how can we derive average speed? आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं होतं, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे आपण नेहमी गाडी चालवतो ती नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये असते, आपण काय ती युनिफॉर्म नसतो. आपण एका स्टेट किंवा एका ठराविक कालावधीमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. कधी कधी कमी जास्त स्पीड वेळ लागतो पोहोचायला, म्हणून अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन. अशा प्रकारे आज आपण सायन्स 1 चे काही पॉइंट्स आणि त्याचे व्हिडिओ बघितले. सर्वांनी त्यांचं रायटिंग करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टरचा उर्वरित भाग बघूया. तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबू.